संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव परिसरातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल लक्ष्मी धाब्यासमोर मोटारसायकलवर स्वार असलेले बापले एक मोटार महामार्ग ओलांडत असताना महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने मोटारसायकलला जोराची धडक दिली आहे। या भीषण अपघातात बापाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर मुलगा गंभीर जखमी झाला असल्याची घटना मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजल्याच्या दरम्यान घडली आहे। या भीषण अपघातात रघुनाथ बबन जाधव वय 35 वर्ष राहणार चासनळवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर त्यांचा मुलगा श्रीकांत रघुनाथ जाधव वय 14 वर्ष हा गंभीर जखमी झाला आहे। गंभीर जखमी मुलाला खाजगी रुग्णवाहिकेतून आळेफाटा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। मैतास खाजगी रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात विच्छेदनासाठी हलवण्यात आले आहे। मयत रघुनाथ बबन जाधव हे मोटारसायकल क्रमांक MH15 GJ 1747 हिच्यावरून रस्ता ओलांडत असताना किया या कंपनीची कार क्रमांक MH14 LA 5447 वरील चालक शशांक अशोक शिंगारे वय 36 वर्ष राहणार टिंगरेनगर पुणे हे पुण्याहून नाशिककडे भरधाव वेगात जात असताना हा भीषण अपघात घडला आहे। अपघातानंतर कारवरील नियंत्रण सुटल्याने कार एका शेडवर जाऊन आदळली आहे, तर मोटारसायकलचा चक्काचूर झाला आहे। सदर अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्गाचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी व त्यांचा पोलीस फौजफाटा तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहे। अपघातग्रस्त वाहने रोडच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे, तर घारगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे। ब्युरो रिपोर्ट कानोसा न्यूज मराठी घारगाव।